आप्पा झालं का ऍग्रीमेंट वाचून? हो हो अगदी बरोबर आहे. आता तुम्ही एक हाती एवढी मोठी रक्कम रोख देताय म्हणजे व्यवहार हा चोखच असणार, शंका ठेवायला काही जागाच नाहीये. हे घ्या. ढोलकर साहेब अहो एवढे पैसे. थांबा थांबा थांबा. काय आहे, कोणाची दृष्ट लागायला नको. वर्षभराचा डायरेक्ट ऍडव्हान्स दिलेला आपण, फुल पेमेंट. हो पण एवढे वर्षभराचे पैसे तुम्ही अगोदरच देताय? हा मग 50 पेटी विषयच नाही आपला. पेटी? एक पेटी म्हणजे 1 लाख. 50 लाख आप्पा. वा काय ढोलकर साहेब, हे एवढे पैसे मोजायला खूप वेळ लागेल हो. म्हणजे आमचं सगळं कुटुंब मोजेल हे पैसे. म्हणजे जसं डाळिंब्या सोलतात ना तसे आम्ही आज रात्री हे पैसे मोजून ठेवू. हा जशी तुमची इच्छा. चला येतो आम्ही. अहो हा माणूस चांगला नाही हा. त्याची नजर फार वाईट आहे. हो ना, कसा अगदी बघत होता एकटक. नाहीतर काय, मला तसा राग आला होता त्याचा. अहो सुनबाई असं काय करताय? अहो त्याला काय मी कायमचा घरात ठेवून घेणार आहे का? तो त्याच्या दुकानात असणार आहे, तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. अहो एक रकमी 50 लाख रुपये दिलेत त्यानं. तुमच्या त्या लाडक्या कांगारूला जमलं असतं का हे? नाही. ओ जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी इथे पैसे मोजायला बसायचंय, कळलं का? हो अप्पा. अरे काय सांगतोस नचिकेत, खरंच? हो अरे मी तुमच्या घराबाहेर भेटलो ना मी त्यांना, तेव्हाच कळलं. त्या दिवशी ज्यांना वाचवलं त्याच त्या फुलवा खामकर, तुझ्या गुरु फुलवाताई. मग कशा वाटल्या आमच्या ताई? ए आमच्या नाही आपल्या. शी इज सच अ जेम ऑफ अ पर्सन, आय एम टेलिंग यू. हो खूप चांगल्या आहेत त्या. आपण ना त्यांच्याकडे अगदी कुठल्याही बाबतीत आपलं मन मोकळं करू शकतो. आय एग्री. म्हणून खरंच त्या म्हणजे माझ्या ताई आहे तसं वाटतं. सई त्या म्हणतात ना, तो परफॉर्मन्स तू केला पाहिजे. आप्पा काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, जाऊ दे ना. तुला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. नाही करू शकत मी. आणि फक्त आप्पाच नाही तर घरातलं कुणीच तयार होणार नाही या गोष्टीसाठी. लीव दॅट. तुला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. तुला इच्छा आहे ना डान्स करायची? हो दॅट्स इट. मग तू डान्स करशील. अरे पण एवढं सोपं नाहीये ना चिक. सई एव्हरीथिंग इज इझी इफ वी थिंक इट्स इझी. मला आवडलं असतं रे पण. सई तुला डान्स करायची इच्छा आहे, तुझी हीच इच्छा, हीच विल पॉवर तुला स्टेज पर्यंत घेऊन जाईल. ट्रस्ट मी. तुझ्या मनात जे आहे ना तेच घडेल. जस्ट बिलीव्ह इन युअर विल पॉवर. दॅट्स इट. काय
अशी का बघतीये? अरे मला आज फुलवाताई हेच सांगून गेल्या, अगदी हेच. ती आमची वेवलेंथ मॅच होते. शी इज लाईक माय सोल सिस्टर. तू आणि ताई मिळून मला रंगमंचावर पोहोचवणार असं दिसतंय. मी करून बघते प्रयत्न घरच्यांना पटवून द्यायचे. दॅट्स लाईक माय स्वीट हार्ट. अरे बरं, ते झुलकर आणि आप्पांच्या बोलण्याची ध्वनिचित्रफीत पाहायची आहे ना, ती बघून घेतोस का? एक मिनिट, काय काय बोलली तू? चित्र काय दोन्ही? काही नाही बाबा, बघते. हां. गॉड, आप्पा खूप मोठी चूक करतायत. ही इज गोना बी इन अ बिग ट्रबल. शैलेश, प्रत्येक नोट नीट तपासून घे. एखादी नोट जरी खराब किंवा फाटलेली दिसली तर ती बाजूला ठेव. आणि प्रसन्ना, हा तू 2000च्या आणि 500च्या नोटा वेगळ्या कर बर का. हो अप्पा. आणि आम्ही बायकांनी काय करायचं? अरे हो, तुम्ही असं करा, 2000च्या 500च्या आणि 100च्या नोटा किती ते घ्या. हे घ्या, याच्यावर लिहा. अप्पा, मी एक सांगू का? काय? नाही म्हणजे एवढा मोठा व्यवहार रोख रकमेत करणं बरोबर नाही. हो अप्पा, मलाही तसंच वाटतंय. का? नाही म्हणजे तुम्ही जर का धनादेश घेतला असतात तर सगळ्या गोष्टींची व्यवस्थित नोंद राहिली असती ना. नाही बघा, इतकी वर्ष व्यवसायात आहे मी, माणसं बरोबर ओळखता येतात मला. आणि एकदा का आपण समोरच्यावर विश्वास टाकला की मग ह्या असल्या गोष्टींची नोंद करायची काही गरजच नसते. मलाही अप्पांचं पटतंय. हा म्हणजे हो हो, मग मोजा पटापटा. हा हो हो अप्पा. अगो बाई ईश्वरा, पैशाचा पाऊस पडल्यासारखं वाटतोय नाही? हो. एवढी रक्कम मी आयुष्यात पहिल्यांदाच बघते. हो, आपले तर हात दुखतील एवढे पैसे मोजून होईपर्यंत. बाई, काय खरी येणाऱ्या लक्ष्मीला कधीही नाकारायचं नसतं. मी मग ती कुठल्याही स्वरूपात असली तरी चालेल. अहो, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपता का? का? नाही, दमायला झालं असेल ना पैसे मोजून मोजून. अहो, लक्ष्मीची सेवा करण्यात कसला आलाय थकवा. सगळे पैसे मोजून झाल्याशिवाय मला आता झोप येणार नाही, लागणारच नाही. असेच बोलत बसला तर चुका होतील. मोठ्या सुनबाई, हो ही नोट फाटलेली आहे, बाजूला ठेवा. हो, बरं लक्षात आला अप्पा. अहो, जांभया कसल्या देताय? अशानं हिशोब चुकेल. अहो, जांभई काही सांगून येते का? ये ग सई, ये. तूही जरा पैसे मोजायला मदत कर. ये. नाही अप्पा, नको. माझं जरा डोकं दुखतंय. मी वर खोलीत जाऊन आराम करते. अगं बाई, मग मी गोळी नेऊन देऊ का तिला? नको, आराम केला की बरं वाटेल. हिला काय झालं अचानक? म्हणजे काही बिनसलंय का तिचं? आज फुलवाताई आल्या होत्या ना, हे बोलले तिला. ते कदाचित आवडलं नसेल सईला. काय ग, अशी अचानक का निघून आलीस? जाऊ दे गाजी. अगं,
खरंच तुझं डोकं दुखतंय का आणखीन काय होतंय तुला? नाही, काहीच नाही. अगं काहीच नाही काय, सांगावं लागेल ना तुला. सांगते, पण माझं ऐकणार असशील तर. हे बघ, हे फुलवाताईंना बोललेत ते तुला आवडलं नाहीये मला माहितीये ग, पण आता यांच्या स्वभावाला औषध नाहीये ना काही. हो आजी, ते सगळं मला माहितीये, पण तुझ्या नृत्याच्या बद्दल मला काहीही ऐकायचं नाहीये सई. अगं पण का? एवढं काय झालंय? अगं काय झालंय हे सगळं तुला माहितीये बाळा. आता मुद्दामून ते सगळं उगाळून काढू नकोस, त्याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. आजी अगं पण मी हे बघ, तू उगाच आता वाद वाढवू नकोस. डोक्यातून हे सगळं काढून टाक बघू. मला माहितीये या सगळ्याच्या मागे नचिकेत आहे, पण आता नको बाई हे सगळं. आजी अगं मी काय सांगते ना ते एकदा ऐकून घे, एकदा. हे बघ सई, अजिबात मी काहीही ऐकून घेणार नाही. आजी अगं तू ते ताईंना सांग, या कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकत नाही. त्यांची या महिन्याची काय बिदागी असेल ती देऊन टाक आणि त्यांच्याकडे जाणं बंद कर. अप्पा माझं एकदा ऐकून घेता का? मला कुणाचंही काही ऐकायचं नाहीये. हा विषय संपला कायमचा. गुड मॉर्निंग. सुप्रभात. काल बोललो काय ते लक्षात आहे ना? सो यू आर गोइंग टू परफॉर्म आणि त्याची प्रॅक्टिस आजपासून स्टार्ट कर. माझ्या घरी ये आणि मला डान्स करून दाखव. ओके? येशील ना? नाही रे नचिकेत. अरे आता का नको म्हणते तू? येस्टरडे यू वर सो कन्व्हिन्स्ड. रेडी झाली होती तू काल, मग आज अचानक नाही का बोलते? माझं मन उडालंय या सगळ्यातून. तू नको ओढूस मला या सगळ्यात. नाही नाही सई, ओढायची काही गरज नाही आहे सई. हे सगळं तुझ्या मनामध्ये आहे. जे तुझ्या आतमध्ये आहे ना सई, ते रिजेक्ट करू नको. दॅट्स ऑल आय एम सेइंग. नाही रे, मला त्रास होतोय या सगळ्याचा. ऐक माझं, तू ये घरी माझ्या, प्रॅक्टिस कर अँड देन सी. तूच बघ तुला किती छान वाटेल, बरं वाटेल. नाही येणार मी, नाही नाचणार. प्रसन्ना, अरे आपली या महिन्यातली आर्थिक उलाढाल ही त्यांच्या निकषात बसते का नाही हे जरा मला बघून सांग. अप्पा त्यांना हवंय त्यापेक्षा काही हजारच कमी पडताय. शैलेश, हा आपले निर्यातीचे आकडे काय सांगतायत? फार फरक नाही अप्पा. आणखी थोडेसे प्रयत्न केले ना तर तुम्ही त्या उद्योगपती पुरस्काराचा अर्ज भरू शकाल. आपली आणखीन नवीन एक शाखा सुरू झाली ना की मग त्यांना हवे तर तेवढे आकडे निघतील आर्थिक उलाढालीचे. मग पुरस्कार मलाच मिळेल. हो हो नक्की मिळेल. काढा घ्या आधी. हो हो द्या द्या द्या. वा वा वा, चहा आला. घे रे. कुठे? वा, गरज होती. हो ना. अहो
त्या झोलकरनी एकदा शाखा सुरू केली ना की मग माझा पुरस्कार कुठं गेलाच नाही. पण अजून एकदा विचार करता का? कसला? मला वाटतं की तुम्ही त्या माणसाबरोबर हा सगळा व्यवहार करू नये. मला काही पटला नाही बाई तो माणूस. काय रे प्रसन्न? शैलेश तुला काय वाटतंय? आता आप्पांनी ठरवलंच आहे म्हटल्यावर विषय संपला ना. हा, आणि आप्पांचे निर्णय कधीच चुकीचे नसतात. पण हा निर्णय चुकलाय त्यांचा. तुम्हाला काय कळतं हो व्यवसायातलं? अहो मला संधी मिळाली असती तर करून दाखवलं असतं की काहीतरी. हो ठाऊक आहे मला तुम्ही काय करून दाखवलं असतं ते. आता उद्या मला पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या बरोबर मिरवायला यालच ना. तेवढं चांगलं जमतं तुम्हाला, बरोबर ना? माझे सल्ले ऐकू नका, पस्तावाल तुम्ही. सल्ले देत आहेत आप्पा केतकरांना, सल्ले देत आहेत. उद्योग महर्षी विश्वासराव केतकरांना सल्ले द्यायची योग्यता तरी आहे का यांची? तुला डान्स करायची इच्छा आहे, तुझी हीच इच्छा, हीच विल पॉवर तुला स्टेज पर्यंत घेऊन जाईल. ट्रस्ट मी. तुझ्या मनात जे आहे ना तेच घडेल. जस्ट बिलीव्ह इन युअर विल पॉवर. दॅट्स इट. आप्पा काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, जाऊ दे ना. तुला काय वाटतं ते इम्पॉर्टंट आहे. शैलेश, अरे तेच वाढले पाहिजेत ना. मग ठीक आहे. प्रसन्ना, अरे सगळ्या शाखांना दूरध्वनी करून कळवून टाका. म्हणा विक्री वाढवण्याचे जोरदार प्रयत्न करा. हो अप्पा, आत्ताच करतो. हो जा 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 जा. सई, अगं कुठं निघालीस बाळा? आप्पा मी नचिकेतकडे जाऊन येते, जरा कामाचं बोलायचं. हा अगं सगळ्यांना ते कांगारू एवढं का आवडतं कोणास ठाऊक. असो, आपण त्या झोलकर साहेबांचा करार करून घेऊ बस. ये ये थांब. नचिकेत, काय झालं? सई, इतक्या वर्षांनी फुलवाताई भेटल्या. इतकी वर्ष माझ्या मनात दाबून ठेवलेली इच्छा परत उफाळून आली. आपल्या कलेला मिळणारं लोकांचं कौतुक कुणाला नको असतं रे. पण इतकी वर्ष झाली, काही बदललं नाही या 4 वर्षात. आप्पा, त्यांचे विचार, त्यांची तत्व सगळं तसंच आहे नचिकेत. मी काय करू ना मला नाही कळत आहे. ताई केवढं टेन्शन घेशील. रिलॅक्स. आप्पा, त्यांचे तत्व, प्रिन्सिपल जाऊ दे ना. कशाला विचार करते आता? राईट नाव जस्ट थिंक अबाउट युअर डान्स. दॅट्स इट. डान्स युअर हार्ट आउट आणि मग बघ किती तुला मजा येते, किती तुला बरं वाटतं ते. नाही रे नचिकेत, आप्पांचे विचार लहानपणापासून मनावर इतके बिंबवलेत ना की नाही सहजासहजी विसरता येणार. अगं विसर असं कुठे म्हणतोय मी. बाजूला ठेव. ते सुद्धा फक्त 15 मिनिटसाठी. दॅट्स इट. ते सुद्धा तुझ्या आनंदासाठी. हे सोपं आहे ना सई? अरे पण 1 मिनिट. काय आवाज आहे? आम्ही ऐकला आवाज आधी तिथे वरती गॅलरी मध्ये. नाही काही नाही. बघू बघू. नचिकेत अरे अरे बघू ना. सई, हा तुझा खरा आनंद आहे.
कसं आहे, स्माइल फेड आउट करू नको, त्यापेक्षा एक घुंगरू बांध, डान्स कर आणि आनंद वाढव. घे घे ना.